नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी PSI भागवत मुलगीर आपली लेक्चरची सिरीज सुरू केली आहे. कशासाठी? तर MPSC कंबाईन PSI, STI, ASO त्याचबरोबर ग्रुप बीच्या जे काही क्लर्क, टॅक्स असिस्टंट, एक्साईज SI या पोस्ट आहेत, यासाठीचा जो सिलेबस आहे तो आपण कव्हर करणार आहोत. स्टार्टिंगला आपण PYQवर आधारित लेक्चर घेणार आहोत, ज्यातून तुमचा जवळजवळ 60 ते 70% अभ्यास होऊन जाईल. तर या ठिकाणी बघा, हे सेशन आपण चालू केले, याला रिस्पॉन्स जास्ती आला तर आपण अजून जास्ती प्रमाणात तुम्हाला उपलब्ध करून देऊ. टेस्ट असतील किंवा लेक्चर्स असतील एकदम मोफत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला चालू करूयात. पोषण तत्वाच्या कमतरतेमुळे होणारे रोग, तर हा आपला सेकंड चॅप्टर आहे विज्ञानचा. तर बघा, मानवी गलगंड डॅश डॅश याच्याशी संबंधित आहे. तर पहिला पर्याय बघा, त्या अन्नातील आयोडीनची कमतरता, यस आयोडीनच्या कमतरतेशी संबंधित आहे. त्यानंतर आउट टू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे, यस आउट टू ग्रंथीशी सुद्धा संबंधित आहे. एकंदरीत आयोडीनचाच इम्पॅक्ट आहे तो. त्यानंतर बघा, रक्तामधील आयोडीनचे अतिवेगाने शोषण होणे. तर या सर्व गोष्टी, तिन्ही गोष्टी त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत आणि ती एकमेकाशी रिलेटेड आहेत. त्यामुळं वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. तर जेव्हा एखाद्या वेळेस तिन्ही गोष्टी एकमेकाशी डायरेक्टली रिलेटेड असतात, त्यावेळेस वरीलपैकी सर्व हा पर्याय सहसा बरोबर असतो. आता बघा, खाली बघा एक्सप्लेनेशन दिले. तर गलगंड, तर इंग्रजीमध्ये काय त्याला ग्वायटर असं म्हणतात. बघा, गलगंडला इंग्रजीमध्ये ग्वायटर असं म्हणतात. तर हा आजार आयोडीनच्या अभावामुळे होतो. तर लक्षणे काय? तर आउट टू जी ग्रंथी असती किंवा थायरॉइड ग्रंथी असती, त्याला इंग्रजीत म्हणतात थायरॉइड ग्रंथी. तर या ग्रंथीचा आकार खूप वाढतो आणि मान सुचते, त्याला काय म्हणतात? तर थायरॉइडचा विकार किंवा आउट टू ग्रंथीचा आजार. तर या ठिकाणी गलगंड म्हणतात त्याला. तर डोळे बाहेर आल्यासारखे दिसतात, हा आजार प्रदेशनिष्ठ आहे. याचा आढळ प्रामुख्याने भारतातील उत्तरेकडील प्रदेशात आढळतो. आयोडीनच्या अवेलेबिलिटीवर डिपेंड करतो तो, त्यामुळे तो प्रदेशनिष्ठ आहे. त्यानंतर बघा, मद्यपानामुळे डॅशचा अभाव निर्माण होतो. तर या ठिकाणी बघा, नायसिन हे जे आहे ते पण विटॅमिन B3 आहे. त्यानंतर रेटिनॉल काय आहे? विटॅमिन ए आहे. थायमिन काय आहे? थायमिन आय थिंक थायमिन विटॅमिन 3 नाही 5 समथिंग आहे, असं बघूत. अजून सध्या काय, नायसिन, त्याच्यानंतर काय, रेटिनॉल. तर मद्यपानाचा संबंध कशाशी आहे? नायसिनशी आहे, विटॅमिन B3शी. ॲस्कॉर्बिक आम्ल जे आहे ते विटॅमिन C असते. बरं, नायसिन काय असतं? B3 असतं, रेटिनॉल A असतं आणि थायमिन ए एक्झॅक्ट B1 असतं. आय थिंक B1 असतं थायमिन म्हणजे. तर आता बघूत खाली. हां, आता जीवनसत्व B3, रासायनिक नाव काय? नायसिन किंवा निकोटिनिक, काय, निकोटिनिक ॲसिड. तर ते मद्यपान, नायसिन मी कसं लक्षात ठेवलं? निकोटीन तांबाखूमध्ये काय असतंय? निकोटीन, आणि निकोटीन बी व्यसन आहे आणि मद्यपान बी व्यसन आहे. त्याच्यावरून ट्रिक्स लक्षात ठेवली होती की मद्यपानामुळे काय असा अभाव निर्माण होतो? तर नायसिनचा ते ट्रिक्स लावली होती, त्यावरून लक्षात राहिलं. तर रासायनिक नाव काय आहे B3चं? नायसिन किंवा निकोटिनिक आम्ल. अधिक मद्यपानामुळे नायसिनचा अभाव निर्माण होतो. स्त्रोत काय? B3चे तर मांस, अंडे वगैरे प्राणीजन्य पदार्थ. वनस्पतीमधून शेंगदाणा, भाजीपाला, टोमॅटो, बटाटे वगैरे असते. तर रिस्पॉन्सिबल काय? तर B3 व शरीराची वाढ, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ यांच्या चयापचयासाठी, त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रण करण्यासाठी. आता हे B3 जे आहे ते काय? पेलाग्रा रोग होतो अभावामुळे. B3च्या अभावामुळे कोणता रोग होता असा प्रश्न विचारला तर पेलाग्रा. त्याच्यानंतर बघा, रेटिनॉल काय मी सांगितलं होतं, विटॅमिन ए जे असतं ते रेटिनॉल. रासायनिक नाव काय आहे? रेटिनॉल. विटॅमिन एचं रासायनिक नाव रेटिनॉल आहे, ज्याला विटॅमिन ए म्हणतात. ते कोन सेल्स आणि रोड सेल्स म्हणजे रोड सेल्स काय? आपल्याला उजेडाची संवेदना देणाऱ्या रोड सेल्स आणि कलरची संवेदना देणाऱ्या कोन सेल्स ज्या असतात, तर त्यांच्या बनण्यासाठी, त्या तयार होण्यासाठी रेटिनॉल लागत असतं. त्यामुळं रातांधळेपणा सारखा याच्या अभावामुळे रातांधळेपणा असेल यासारखा आजार होतो. त्याचबरोबर मुतखड्याचा सुद्धा आजार या रेटिनॉलच्या किंवा विटॅमिन एच्या अभावामुळे होत असतो. त्यानंतर बघा, थायमिन B, बघा मी मला सांगितलं B1, तर विटॅमिन B1चं रासायनिक नाव काय आहे? थायमिन हे नाव आहे. अभावाचा परिणाम काय? तर बेरीबारी. हे या रोगावर प्रश्न सहसा येतात. तर B1 काय? B1 बेरीबारी असं लक्षात ठेवा. B1 बेरीबारी पाठच करून टाकायचं. B1 बेरीबारी, B1 बेरीबारी.
असं जेव्हा तुम्ही रिपीट म्हणतात ना, तर एक्झाममध्ये तुम्हाला ते B1 आलं की बेरीबारी ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर अपचन असेल किंवा हृदय मोठे होणे, या इतर गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या नाहीत, पण बेरीबारी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ॲस्कॉर्बिक आम्लचे आय थिंक इथं जीवनसत्व के दिले ते चूक आहे. ॲस्कॉर्बिक ॲसिड के नाही तर सी आहे. ते ट्रान्सलेशनमध्ये कदाचित झालं असन. तर बघा ॲस्कॉर्बिक ॲसिड काय, तर ॲस्कॉर्बिक ॲसिड जीवनसत्व सीचं रासायनिक नाव आहे. म्हणजेच सी म्हणजे मराठीत काय के. आता ते उच्चार टाईप करताना जर के सांगितलं त्यानं काय केलं असं, क सांगितलं की के टाईप केलं, पण ॲक्च्युली विटॅमिन क मराठीत क जर म्हणलं तर ते सी असतं, विटॅमिन सी. आणि के जर म्हणायचं म्हणलं इंग्रजीतलं के म्हणजे त्याला मराठीत लिहिताना क वर मात्रा देत असतात के असं. म्हणजे हे विटॅमिन के इज इक्वल टू हे असं असतंय मराठीत. आणि आणि हे सी म्हणलं का विटॅमिन, तर मराठीमध्ये त्याला असं लिहितात क लिहितात. आणि के असेल तर त्याला मराठीमध्ये कसं लिहितात, हे असं लिहितात हे. त्यामुळे काय झालं, टाईप करताना विटॅमिन क सांगितलं की त्यानं कदाचित इंग्रजीत टाकायचं म्हणून के टाकला असन. ते के नसून काय आहे, सी आहे, लक्षात ठेवा. अस्कॉर्बिक आम्ल अभावाचा परिणाम काय, स्कर्वी, किडनी स्टोन, B12 जीवनसत्वाचा नाश. बघा म्हणजे B12 साठी अस्कॉर्बिक ॲसिडची गरज असते. आणि हाडातील कॅल्शियमचा नाश सुद्धा होतो. म्हणजे विटॅमिन सी खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि ते त्यातल्या त्यात ते पाण्यामध्ये वाहून जात असतं, म्हणजे वॉटर सोल्युबल आहे, त्याच्यामुळे त्याची गरज खूप असते, कारण ते पाण्यामध्ये विरघळणार आहे, त्याची गरज आपल्याला डेली असते. त्यानंतर बघा आता त्यानंतर नेक्स्ट प्रश्न असं बघा, तर लहान मुलांमध्ये राततांदळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर सरळ सरळ राततांदळेपणा म्हणलं की लहान मुलं असो की कोणी पण असो, विटॅमिन ए. कारण की आपण सांगितलं होतं ज्या प्रकाशाची संवेदना दिलेल्या रोड सेल्स असतात, रोड ऑफ सेल्स, तर त्या काय दंडाकार पेशी असतात रेटिनामध्ये, आपल्या डोळ्याच्या रेटिनामध्ये त्या दंडाकार पेशी असतात. त्यांची तयार होण्यासाठी विटॅमिन ए ची गरज असते. त्यामुळं डोळ्याशी रिलेटेड रातांधळेपणा किंवा रातांधळेपणा असू द्या किंवा कलर दिसण्यामध्ये अडथळा असू द्या, नजरेशी किंवा दृष्टीशी रिलेटेड आजार असले की विटॅमिन ए कन्फर्म धरायचं. त्यानंतर वांजपणाशी रिप्रोडक्शन रिलेटेड आजार असतील तर विटॅमिन ई धरायचं. असे काही गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जीवनसत्व या ठिकाणी एक्सप्लेनेशन बघा. आपण तर तसं सांगितलंय सगळं. जीवनसत्व रेटिनॉल शास्त्रीय नाव, गरज प्रतिदिन काय गरज नाही तेवढं लक्षात ठेवण्याची. 1 मिलीग्राम फक्त मिलीग्राम मध्ये असते, लक्षात ठेवा, मायक्रोग्राम मध्ये नसतंय. हे प्रतिदिन 1 मिलीग्राम. आता प्राणीजन्य पदार्थ दूध, लोणी, चीज, वनस्पतीमध्ये आंबा, त्याच्यानंतर गाजर मेन लक्षात ठेवा, गाजर मेन लक्षात ठेवा. त्यानंतर दुधामध्ये तर सर्वच असतात हे लक्षात ठेवा. दुधामध्ये विटॅमिन सी वगळता इतर सर्व विटॅमिन असतात. बरं, दुधामध्ये विटॅमिन सी वगळता सर्व असतात आणि अंड्यामध्ये पूर्ण असतात, म्हणून दुधापेक्षा जास्त विटॅमिन अंड्यामध्ये असतात. त्यानंतर बघा कार्य काय, अंधारी दृष्टीसाठी डोळ्यात दंडपेशींमध्ये या रंगद्रव्याची निर्मिती करणे. काय, अंधारी दृष्टीसाठी मी म्हणतो दंडपेशीची निर्मिती करतात. त्याच्यानंतर शरीराची हाडांची वाढ, त्वचा, दात, रोगप्रतिकारक क्षमता याच मदत करते. त्वचेचे योग्य आरोग्य राखणं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हे कार्य करतात. रोगप्रतिकारक शक्ती एक लक्षात ठेवा. त्यानंतर काय, पेशी विभाजनासाठी व पेशी विभाजनासाठी महत्व आहे. डोक्याचे आरोग्य उत्तम, हे महत्वाचं आहे, डोळ्याचे आरोग्य महत्वाचं आहे. त्वचा, हाडे, मेंदूचा विकास, दात निरोगी राखणे, काही नाही, गर्भाच्या उत्तम वाढीस. मेन गोष्ट लक्षात ठेवा, युनिक गोष्ट काय, डोळा, डोळा, डोळ्याचे आरोग्य राखण्यासाठी सर्वात महत्वाचं, ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण त्याचं डायरेक्ट कनेक्शन आहे. अभावामुळे बघा, कोणत्या अभाव आला, कुठं, रातआंधळेपणा आला का नाही, रातआंधळेपणा. त्यानंतर अजून काय, रातआंधळेपणा, झिरोफ्थेल्मिया, दृष्टीदोष, त्वचा कोरडी पडणं हे जास्त महत्वाचं नाही, पारपटली शुष्कता, कॅरेटोमॅलेशिया, मुतखड्याचा आजार, शुक्राणू निर्मितीत अडथळा. हे काहीच नाही, मी सांगतो रातांधळेपणा हे मेन लक्षात ठेवा, बाकी सगळं कॉमन आहे. बऱ्याच वेळेस आता काय ते मुतखडा 2-3 ह्याच्यात ऐकण्यात आलं, त्यामुळं मेन काय, रातांधळेपणा. अधिक्यामुळे काय, तर डोळेदुखी, गुंगी येणे अधिक झालं तर. त्यानंतर भूक मंदावणे, यकृताचा आकार वाढणे, केस गळणे, गर्भ विकसित होण्यात दोष निर्माण होणे,
तर आहेत बरेच. आता बघा, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? विटॅमिन डी साठी. सगळ्या लहान लेकरांना पण माहिती आहे की विटॅमिन डी असतं, विटॅमिन डी तयार होत असतं. तर बघा, डी कॅल्सिफेरॉल असतं बघा, कॅल्सिफेरॉल. आता बघा, विटॅमिन डी शास्त्रीय नाव काय? कॅल्सिफेरॉल. दैनंदिन गरज, त्या ठिकाणी दैनंदिन गरज लक्षात ठेवू नका, एवढे आकडे लक्षात राहत नसतात. एवढं लक्षात ठेवा की प्रौढ, त्यानंतर मुले. बघा, प्रौढांमध्ये जितकी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्ती मुलांमध्ये आहे. मुलांपेक्षा जास्ती कशात आहे? गर्भवती स्त्रियांमध्ये आहे. ह्याच्यावरून लक्षात ठेवा. म्हणजे वाढती गरज गर्भवती महिलांमध्ये जास्ती आहे. कॅल्शियमचे योग्य प्रमाण राखतं. कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, त्याचं योग्य प्रमाण राखतात. हाडांचा योग्य विकास, मेंदूच्या कवटीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण योग्य राखण्याचं काम करतं. स्त्रोत काय? हे जीवनसत्व शरीरात तयार होत असते. यासाठी शरीरात स्टेरॉल असते. काय शरीरामध्ये काय असतं? स्टेरॉल असतं. सूर्यप्रकाश मिळताच त्याचे रूपांतर जीवनसत्वात होते. म्हणून सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्याने हाडाचा योग्य विकास होतो. आता अभावामुळे काय होतं? मूळदूस हा रोग होतो किंवा अस्थिमृद्धता. म्हणजे लहान मुलांमध्ये मूळदूस आणि वृद्धांमध्ये अस्थिमृद्धता असे 2 आजार होत असतात. तर बघा, आता हे जीवनसत्व मेदात द्रवणीय असते. मेदात, पाण्यात अद्रवणीय असते. मग जे मेदात द्रवणीय असतात त्यांना लई खूप दिवस घेतलं नाही तरी चालतंय. म्हणजे एकदाच घेतलं तर खूप दिवस ते टिकतात. आणि पाण्यात जर जे द्रवणीय असतात पाण्यामध्ये, तर ते पाण्यामध्ये वाहून जाणारे असतात, त्यांची आपल्याला डेली गरज असते. आता बघा, जीवनसत्व अ, ब, क, के आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग याबाबत योग्य जोड्या जुळवा. बघा, मी सांगितलं तर ए काय राहतं पण ते सगळीकडे दिले. हे सगळीकडे दिले. आता बघ बघा, ब मुळे बेरी बेरी, तुम्हाला सांगितलं B1 बेरी बेरी लक्षात ठेवायचं. तर B1 बेरी बेरी ऍक्च्युली ते बी मध्ये बी कोणतं? B1 मुळे होतो. तर स्कर्वी विटॅमिन सी मुळे होतो. त्यामुळे हा पर्याय कटला, हा स्कर्वीचा कटला. 1 किंवा 3 आहे. क मध्ये रक्तस्राव दिले. आता विटॅमिन क आणि स्कर्वी, तर स्कर्वी आहे बघा. हे के काय? स्कर्वी आहे, स्कर्वी. के नाही ऍक्च्युली, जे क दिलंय ना, क म्हणजे सी आहे बरं. सी मुळे स्कर्वी होत असं लक्षात ठेवा. ह्या रक्तस्राव का नाहीये हे. त्यानंतर के, के म्हणजे काय? हे जे 4 नंबरला दिले ते असं के, विटॅमिन के आहे. के मुळे स्कर्वी होते का? नाही. तर कोणता होतंय? के मुळे रक्तस्राव होते, कारण रक्त गोठण्यासाठी ते महत्वाचं असतं. त्यामुळे 3 नंबरचं उत्तर आहे आपलं. खालचा बघा आता प्रश्न. आता आपण बघितलं होतं, पुन्हा एकदा बघू. अजीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे रोग, तर मेन रोग रातंधेपणा लक्षात ठेवा, बाकी काही गरज नाहीये. त्यानंतर ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बघा, B1 मुळे काय? बेरीबारी होता, बेरी बेरी. बाकी काहीच लक्षात ठेवू नका, फक्त काय लक्षात ठेवा? बेरीबारी. त्याच्यानंतर काय? B2 वर, B2 काय? बुबुळे अपारदर्शक जिभेवर चट्टे येणे, काही महत्वाचं नाही. B3 लक्षात ठेवा. B3 काय? पेलाग्रा नावाचा आजार. B5 मुळे त्वचेचा दाह निर्माण होतो, हे बी महत्वाचं नाही. हा B6 मुळे ॲनिमिया, शरीराचे वजन कमी होणे, तोंडाला आग लागणे, ओठ, हे हे लक्षात ठेवा. B6 मुळे काय? ॲनिमिया होऊ शकतो. त्यानंतर B7 केस गळणे, अंग दुखणे, लहान आतड्यांचा दाह, हे बी महत्वाचं नाही. B9 लाल रक्तपेशी तयार होण्यास अडथळा निर्माण होणे, वेंधत्व येण्याची शक्यता. B9 लक्षात ठेवा. 9 महिने गर्भ असते तर ते होत नाही, लक्षात ठेवा. 9 वरून ट्रिक. 9 महिने 9 महिन्याचं रिलेशन रिप्रोडक्शनशी असतं, आहे का ना. 9 महिने प्रेग्नंट असतात, त्यामुळं वेंधत्व त्याच्याशी रिलेटेड आहे. जर विटॅमिन 9 नाही भेटलं तर 9 महिने नाही भेटत, असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर B12 काय? मॅगेलोब्लास्टिक ॲनिमिया होऊ शकतो आणि वेंधत्व येऊ शकतं. काय? ॲनिमिया होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया होऊ शकतो B12 मुळे. त्याच्यानंतर आता हे खालचं बघा, की जीवनसत्व क क जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे रोग. क म्हणजे काय? सी. बरं, क म्हणजे सी लक्षात ठेवा. हाडांमधील कॅल्शियमचा नाश होतो, किडनी स्टोन होऊ शकतो, स्कर्वी नावाचा आजार ज्यामुळे हिरड्यातून रक्त येते, B12 या जीवनसत्वाचा नाश होतो. बघा, 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक काय? स्कर्वी नावाचा आजार, आणि B12 वर याचा इफेक्ट होतो. म्हणजे विटॅमिन सी नसेल तर B12 वर बी इफेक्ट होतो. त्यामुळे या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता ड मुळे काय? मूळदूस आणि अस्थिमृद्धता, म्हणजे युनिकनेस लक्षात ठेवा. बाकी सारख्या गोष्टी. आता किडनी स्टोन 2-3 ह्याच्यात वाचला आपण, ॲनिमिया बी 2-3 ह्याच्यात वाचल्याने वाटतंय. मग त्यामुळं युनिक काय? पेलाग्रा आजार असेल विटॅमिन B3चा. त्याच्यानंतर B1चा बेरीबारी, तर हे युनिक आहे. स्कर्वी सीचा. त्यानंतर मूळदूस किंवा अस्थिमृद्धता विटॅमिन डीचा, हे वेगळं लक्षात ठेवा. एक्झाममध्ये तुम्हाला वेगळं येणार आहे, त्याच्यानुसार तुम्ही आन्सर काढू शकता. आता बघा,
काय आरोग्य शिक्षण डॅश डॅशशी संबंधित नाही विचारलंय. मग आरोग्य शिक्षण कशाशी संबंधित नाही असं विचारलंय बघा. तर बघा, लोकांचे दारूचे व्यसन याच्याशी संबंधित आहे का नाही? यस, आरोग्याचा आणि दारूचा संबंध आहे. उघड्यावर स्वच्छात बसणे याचाही संबंध आहे, बसू नये असं सांगू शकतात. त्याच्यानंतर काय, व्यसने आणि दारिद्र्य याचाही संबंध येऊ शकतो आरोग्य शिक्षणाशी. त्याच्यानंतर प्रदूषण, पाण्याच्या प्रदूषणाचाही संबंध येतो. त्यानंतर धूम्रपानाची सवय, यस. त्यानंतर काय दिलंय, प्राथमिक आरोग्य सेवेची सोय याचाही रिलेटेड असू शकतं. त्यानंतर लोकांचे लसीकरण, आरोग्य शिक्षण. आता बघा हे लोकांचे लसीकरण हे काय आरोग्याशी संबंधित आहे का नाही? तर यस, आरोग्याशी संबंधित आहे, पण आपलं उत्तर आहे का नाही बघायचे आपल्याला. त्याच्यानंतर कुटुंब नियोजन, शस्त्रक्रिया करणे. आता बघा, हा प्रश्न आहे ना थोडा हटके बनवलाय, युनिक आहे हा प्रश्न. कसा आहे? युनिक आहे. कशा पद्धतीनं तर सांगतो. ह्या सर्वच गोष्टी आरोग्याशी संबंधित आहेत. काय? सर्वच गोष्टी. खाली बघायला गेलं तर दोन दोन तर प्रत्येक ह्याच्यात दिलेत. मग अशा टायमाला जनरलाइज, इथं जर जनरलाइज प्रश्न आला असता, वरीलपैकी एकही नाही हा जर ऑप्शन आला असता, म्हणजे यापैकी नाही जर आला असला ते मारला असतं सहसा, आणि कदाचित आयोग तशा टायमाला तेच उत्तर देतं. पण इथं डेफिनेटली दोन पर्याय आपल्याला काटायचे, कारण खाली दोन आहेतच. प्रत्येक ऑप्शनमध्ये दोन दोन दिलेत, म्हणजे आपल्याला मजबुरीने काढायचे. आता मला सांगा, ह्याच्यातली प्रत्येक गोष्ट आरोग्याशी संबंधित आहे. मग आरोग्याशी संबंधित तर सर्वच आहेत, मग काय करायचं? वेगळं काय बघायचं? आता बघा, ह्या प्रत्येक गोष्टी ह्या आपण काय, लोकांनी दारू पिली, दारू पिऊ नका म्हणून शिक्षण देतात. स्वच्छला उघड्यात बसलं तर उघड्यावर बसू नका म्हणून सांगतात, है का नाही? व्यसन आहे, व्यसन सोडा, व्यसन करू नका. पाण्याचं प्रदूषण आहे, प्रदूषण करू नका. धूम्रपान करता, धूम्रपान करू नका, है का नाही? प्राथमिक आरोग्य सेवेची काय करणं, सोय करणं, हे काय. त्याच्यानंतर काय, लसीकरण. आता बघा, लसीकरण काय आहे? लोकांचे लसीकरण ही एक कृती आहे, शिक्षण आहे का? नाही. कुटुंब नियोजन, शस्त्रक्रिया करणे, बरं त्याच्याविषयी कुटुंब नियोजन विषयी माहिती दिली असलं तर काय झालं असतं, शिक्षण. पण इथं करणं दिलंय. काय? लसीकरण करणं आणि शस्त्रक्रिया करणं, म्हणजे ह्या दोन गोष्टी नाहीत, आरोग्याशी संबंधित आहेत, पण ते शिक्षण नाही. ते देतात, लसीकरण करतात, असं आहे. त्यामुळे हे प्रश्नाला काही मला अर्थ वाटला नाही तेवढा. बनवण्याचा उद्देश काय तेही समजला नाही. ह्याच्यात भर कशावर, शिक्षण याच्यावर भर दिला नाही यांनी. असं म्हणजे प्रश्न काहीतरी ग्रॅमॅटिकल थोडं इकडं का तिकडं शब्दात खेळल्याने केलंय. बाकी याचं 4 नंबरचं उत्तर दिले. बघा, आरोग्य शिक्षणाशी संबंधित घटक, दारूचे व्यसन, उघड्यावर स्वच्छ बसणे, पाण्याचे प्रदूषण, दारिद्र्य, धूम्रपानाची सवय, प्राथमिक आरोग्य सेवेची सोय. आता लसीकरण, कुटुंब नियोजन, शस्त्रक्रिया करणे हे आरोग्य शिक्षणाशी संबंधित नाही. पण ॲक्च्युली खरं सांगा, कुटुंब नियोजन, शस्त्रक्रिया करावी हे आरोग्य शिक्षण होऊ शकते. आणि लोकांचं लसीकरण करणं, लसीकरणाबद्दल अवेअरनेस निर्माण करणं, हे सुद्धा काय होऊ शकतंय, शिक्षण होऊ शकतंय. त्यामुळं ते हा प्रश्न कसा बनवला की, पण ते एक आपल्याला दोन जर पर्याय काढायचे, अशी परिस्थितीच जर आली तर आपण अशा प्रकारे वेगळं पण काढू शकतात. आता बघा, खालील विधानांची सत्यता पडताळा. तर काय सत्यता? बघा, अन्न आता बघा, आता काय दिले, अन्न संरक्षण समिती प्रकाशन 398 द्वारा रासायनिक पदार्थांच्या अन्न प्रक्रियेतील वापरासंबंधित खालील मार्गदर्शक तत्वे दिली आहेत, त्याची सत्यता पडताळा. बघा, हे काय दिले, अन्नाचे सत्व टिकवण्यासाठी अँटीऑक्सिडंटचा वापर, यस, अँटीऑक्सिडंट मुळे खूप फायदा होतो. त्याच्यानंतर काय, अन्न टिकवून ठेवण्यासाठी अँटी मायक्रोबियल आणि इनर्ट गॅसचा वापर, यस, आपण इनर्ट गॅसचा वापर करत असतो, चिप्सचे पुडे असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये, बरोबर आहे. रंग व चव देणाऱ्या पदार्थांचा वापर करून अन्नाचे सुशोभीकरण करणं. आता बघा, काय दिले, अन्न प्रक्रिया दिली ना, त्यामुळे मार्गदर्शक तत्व काय दिले यानं, तर रंग व चव देणाऱ्या पदार्थांचा वापर करून अन्नाचं सुशोभीकरण म्हणजे अन्न प्रक्रिया, बरोबर आहे. तर त्यानंतर काय, अन्न प्रक्रियेत बफर्स वापरणे. काय असेल बफर्स विषयी मला माहिती नाही, पण बघूत आपण. सहसा हे जनरल आहे, हे बी बरोबरच असं. आपण बरोबर आहे, तर वरील सर्व विधाने असत्य हे तर नाही होणार. फक्त सत्य नाहीये, कारण आपल्या वाटतंय शुअर आहे. तर सत्य दिले आणि इथं सर्व सत्य दिले. तर अशा टायमाला ही बाकीच्या, आता ह्याच्यात चूक मला काही दिसत नाही. अन्न प्रक्रियेत बफर्सचा वापर करणे ॲक्च्युली लक्षात आलं. आता लक्षात आलं, बफर्स म्हणजे मला वाटतं ॲसिड आणि बेस बॅलेन्स करणे, ॲसिडिटीला बॅलेन्स करण्याचं काम करते ते, असं वाटतंय बफर्स. तर ते असू शकते कदाचित. वरीलपैकी सर्व विधाने सत्य आहेत. बघूत आता. अन्न संरक्षण समिती प्रकाशन 398 द्वारे रासायनिक पदार्थाच्या प्रक्रियेतील वापरासंदर्भात मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे. अन्नाचे सत्व टिकवण्यासाठी अँटीऑक्सिडंटचा वापर करणं. त्यानंतर बघूत आता खाली.
बघा. बघा, अन्न टिकवण्यासाठी अँटीमायक्रोबियल आणि इनर्ट गॅसचा वापर करणे, रंग व चव देणाऱ्या पदार्थांचा वापर करून अन्नाचे सुशोभीकरण आणि अन्न प्रक्रियेत बफर्सचा वापर. आता बघा, बफर्स काय असतात? बफर्स म्हणजे अँटीऑक्सिडंटचा रंग, काय अँटीऑक्सिडंटचा व रंगाचा वापर केल्यामुळे, आता बघा या दोन गोष्टीचा वापर केल्यामुळे अन्नात कोणताच बदल होणार नाही. म्हणजे पीएच मध्ये बघा, मी तेच काय म्हणलं, पीएच म्हणजेच काय, ऍसिडिटी वगैरे वाढू देणार नाही, पीएच मेंटेन ठेवणार, ऍसिडिटी होऊ देणार नाही, जास्ती ऍसिड किंवा जास्ती बेस होऊ देणार नाही, म्हणजे पीएच मेंटेन ठेवणं, त्यालाच काय बफर्स असतात. ते बरोबर आहे, म्हणजे माझा अंदाज ठीक निघाला. तर या ठिकाणी बघा, 8वा प्रश्न काय, जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रथिने व ऊर्जा यामुळे यामुळे होणारे कुपोषण, काय, प्रथिने ऊर्जा यामुळे होणारे कुपोषण हा प्रगतीशील देशांच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, जिथे नवजात बालकांचा मृत्यूदर खूपच आहे. खालील कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकांची ऊर्जा, प्रथिने यांच्या कुपोषणामुळे अक्षरशः उपासमार होते व त्यांच्या शरीरावर सूज नसते? तर काय म्हणतात त्याला, हे लक्षात ठेवा. तर गलगंडचा काय घेणं देणं आहे का, गलगंड नाही. गोवरचा काय घेणं देणं आहे का, नाही. हे दोन ऑप्शन इथंच कटले. हे काय, क्वाशिओर आणि मॉरसमस या दोन्हीपैकी एक मी मारला असतं. त्याचं उत्तर त्यांनी काय दिले आयोगानं, तर मॉरसमस दिलंय. काय, मॉरसमस दिलंय. तर हे दोन ऑप्शन तर मी काटले होते, तुम्ही बी काटू शकतात अशा प्रकारे. आणि या दोन्हीपैकी एक. सहसा पहिल्या आणि दुसऱ्यात कन्फ्युजन असलं तर दुसरं उत्तर असते बरं, दुसरं पण तरी तुम्ही माहितीवर आधारित जा. आता बघा, रोग क्वाशिओरकर, काय, क्वाशिओरकर रोग आहे, तर कशाची कमतरतेमुळे होते, प्रथिन्याच्या. त्याच्यानंतर मॉरसमॉस हे ऊर्जा आणि प्रथिने दोन्हीच्या. बघा, क्वाशिओर क्वाशिओरकर जो रोग आहे तर फक्त प्रथिनांच्या कमतरतेमुळे, आणि हे मॉरसमॉस आहे, इथं लेण्यात इकडे वेगळं दिले, इकडे वेगळं दिल्या. तर असू द्या, मॉरसमॉस जो रोग आहे तो ऊर्जा आणि प्रथिने दोन्हीच्या कमतरतेमुळे होतो. गलगंड आयोडीनमुळे होते, माहिती आहे, गॉइटर म्हणतात त्याला. त्यानंतर गलगंडावर उपचार बघा, काय, गलगंड रोगावर उपचार आयोडीन 133चा वापर करतात त्यासाठी. असू द्या, खाली बघा, काय, मॉरसमस नवजात बालकात मुख्यतः आढळतो, नवजात बालकामध्ये. त्यानंतर काय, WTO नुसार हा महत्त्वाचा प्रश्न आहे, 60% जास्ती वजन कमी होते यामध्ये. त्यानंतर काय, विषाणू बघा, गोवर काय असतो, विषाणूजन्य रोग आहे हा गोवर विषाणू कोणता आहे, मिस्को व्हायरस नावाचा विषाणू असतो. तो अवयव कोणचा, त्वचेवर होत असतो. त्याच्यानंतर प्रसार हवेमार्फत. लक्षण काय, ताप, लाल रंगाचे पुरळ येणे वगैरे वगैरे. आता बघा, लस कोणती, MMR लस दिली जाते. MMR म्हणजे काय, मिझल्स, मम्स आणि रुबेला विरोधी लस दिली जाते. आता बघा, 9वा प्रश्न काय आहे, 9वा प्रश्न, आरोग्य आणि आहाराविषयी काही विधाने खाली दिली आहेत. तर आपल्याला बरोबर विधान विचारलंय. तर या ठिकाणी बघा, तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्म अन्न घटक आहे. तर एकंदरीत बघा, तांबे असू कोणते असू, याचे काही महत्वाचे आपण ऐकण्यात येतात ना, मायक्रोन्युट्रियन्सचे महत्वाचेच असतात. आता बघा, त्यानंतर काय, आणि जीवनसत्वे पाण्यात विरघळतात. बघा, जीवनसत्व पाण्यात विरघळत नाही. मी किडा त्याच्यानंतर मला वाटतंय KD, AKD आणि ई. तर हे काय, तर हे तेलात विरघळणारे ऑइल सोल्युबल आहेत. तर आणि जीवनसत्वे पाण्यात विरघळतात, हे रॉंग आहे. काय, रॉंग आहे, कारण काय, तेलात विरघळतात. त्याच्यानंतर स्निग्ध पदार्थाचा उष्मांक किती, स्निग्ध पदार्थाचा उष्मांक 9.3 किलो कॅलरी प्रति ग्राम आहे. आता जनरली 9 किलो कॅलरी म्हणतात. आता बघू ते काय आहे ते पुढचं, पण डेफिनेटली चूक आहे, आणि ह्याचं 9 असतंय, पण कदाचित ते पुढे जास्ती कमी जास्ती असू शकते. बाकीच्या ऑप्शनहून आधी पर्याय काढतो आपण, शुअर नसलेल्या. आधी शुअर कोणता आहे, शुअर आहे. त्यानंतर बघा, काय आहे, जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी रोग होतात. आता बघा, जीवनसत्वाच्या अभावामुळे, मराठीत आता यांनी जर टाईप व्यवस्थित केला असतं तर चा अर्थ व्हिटॅमिन सी होतो, आणि त्यानुसार हे बरोबर आहे. नंबरचं स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्याला बरोबर विधाने विचारलेत. आता मला सांगा, बरोबर आहे का, तर चूक आहे. कुठं आहे, आधी बघा, कुठं आहे, इथं आहे, एका ठिकाणी, म्हणजे हे कटलं. त्यानंतर आता हे बाकीचे पर्याय उरले. आता जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो, हे डेफिनेटली बरोबर आहे. मग कुठं नाहीये, 1 नंबरला आहे का,
जीवनसत्व ज्यामुळे स्कर्वी आरोग होतो. एक नंबरला क आहे का नाहीये, मग तो कटला. ह्याच्यात आहे का 2 नंबरला क नाहीये, म्हणजे हा बी पर्याय कटला. आणि ब रॉंग असल्यामुळे इथं हा तिसरा पर्याय कटला होता. म्हणजे आपल्याला हा 4 नंबरचं उत्तर डोळे झाकून लिहिता येऊ शकतं. म्हणजे ह्याचा अर्थ क ड बरोबर आहे. म्हणजे हे स्निग्ध पदार्थाचं उष्मांक 9.3 किलो कॅलरी प्रति ग्राम आहे. म्हणजे आपण जनरली 9 किलो कॅलरी लक्षात ठेवतात, ती ॲक्च्युली 9.3 आहे हे आज कळालं. त्यामुळे ऑप्शनमध्ये जर आला असतं, भविष्यात प्रश्न आला तर सुटू शकतो. बघा आता, तांबे काय हे शरीरात एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. याचा आढळ मुख्यत्वे रक्तात आढळतो. तसेच यकृत, मूत्रपिंड यासारख्या इंद्रियांमध्ये पण आढळतो. स्रोत प्राणी, मासे आणि प्राण्यामध्ये कुठं, मांसमध्ये, वनस्पतीमध्ये तेल, सुकी फळे आणि फळभाज्यामध्ये. त्याच्यानंतर कार्य कायचं, अपचय क्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे, स्नायूच्या अंकुचन प्रसारणासाठी सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यानंतर बघा आता जीवनसत्वे बघा, शरीरात योग्य वाढवण्यासाठी अल्प प्रमाणात आवश्यक असणारा घटक 2 प्रकारे पडतात ह्याच्यामध्ये. काय, पाण्यात विरघळणारे, त्यामध्ये बी कॉम्प्लेक्स आहे. बी कॉम्प्लेक्स पाण्यात विरघळतो म्हणून त्याची गरज पडते, त्यामुळेच गोळ्या देतात आपल्याला बी कॉम्प्लेक्सच्या. त्यानंतर व्हिटॅमिन सीच्या बी, ॲस्कॉर्बिक ॲसिडच्या बी गोळ्या आपल्याला देतात, ते आंबट असतात, त्यामुळे बीच्या बी देतात आणि सीच्याही देतात. त्यामुळे हे पाण्यात विरघळतात म्हणून तर आपल्याला डिफिशियन्सी होती, म्हणून तो गोळ्या देतात त्या. तुम्ही कधी ऐकलं का व्हिटॅमिन एच्या गोळ्या? व्हिटॅमिन डीच्या देतात बरं, व्हिटॅमिन डीच्या देतात. आता कदाचित आपण उन्हामध्ये जात नाहीत, कसं आहे, व्हिटॅमिन डीच्या का गोळ्या देतात? तुम्ही कधी ऐकलं का व्हिटॅमिन डीच्या गोळ्या? व्हिटॅमिन डीच्या गोळ्या का देतात? नॉर्मली व्हिटॅमिन B12 कॉम्प्लेक्सच्या गोळ्या असतात, बीच्या गोळ्या असतात आणि सीच्या गोळ्या असतात. डीच्या का असतात? डी तर मेदात विरघळतो, ते जास्त दिवस राहू शकतं, पण ते सहसा काही व्यक्ती कसे असतात, त्यांचं झीज होते हाडांची. त्याचबरोबर ते उन्हामध्ये जात नाही सूर्यप्रकाशामध्ये खूप दिवस, त्यामुळे त्यांना हाडांचे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे व्हिटॅमिन डी देतात. काही जणांना इंजुरीमुळे हाडाची रिकव्हरी होण्यासाठी देतात. त्यानंतर व्हिटॅमिन ई अँटीऑक्सिडंट असते, त्याच्यामुळे त्याच्याही कदाचित डिफिशियन्सी होत असेल वेगळ्या कारणामुळे, पण व्हिटॅमिन ई पण महत्त्वाचं अँटीऑक्सिडंट असतं, ते पण त्याच्या पण गोळ्या देतात. पण सहसा व्हिटॅमिन के असेल, व्हिटॅमिन एच्या गोळ्या सहसा बघायला मिळत नाहीत. असू द्या, मेदात विरघळणारे कोणते आहेत तुम्हाला सांगितलं होतं, ए डी के आणि ई. ए डी के आणि ई म्हणजे ए डी ई के, लक्षात ठेवा. अडेक ए डी ई डेक असं लक्षात ठेवा. ए डी ई के ही जीवनसत्वे मेदात विरघळतात. ही शरीरामध्ये मेदात साठवली जातात असल्याने याचे अतिसेवन शरीरास हानिकारक असू शकते. बघा, साठवून ठेवले जातात, ते लगेच हे होऊन जात नाहीत. म्हणून तर अति झाल्यामुळे ह्याचे प्रॉब्लेम होतात. कधीच व्हिटॅमिन सी बी सहसा अति होत नाहीत, पण ए व्हिटॅमिन अति होऊन व्यंधपणा, वांझत्व येऊ शकतं. त्यानंतर बघा, बी कॉम्प्लेक्सशी सांगितलं आता खालचं बघा. व्हिटॅमिन ए, रेटिनॉल काय कार्य काय, पेशी निर्मिती, पेशी विभाजनासाठी अत्यंत आवश्यक, हाडे मेंदूच्या विकासासाठी आवश्यक आहे, निर्दोष दृष्टी हे महत्त्वाचं आहे राखण्यासाठी, दृष्टीपटलातील दंडपेशी, शंकुपेशी यांच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा घटक आहे. दूध, लोणी, तूप, यकृत, मासे. दूध म्हणलं की सगळं चालं, व्हिटॅमिन सी वगळता. त्यानंतर फळे, हिरव्या पालेभाज्या वगैरे वगैरे. आता व्हिटॅमिन डी बघितलं. व्हिटॅमिन डीचं काय महत्त्वाचं आहे, कार्य हाडांशी रिलेटेड, कॅल्शियम फॉस्फरसचं ऑब्झर्वेशन होणं, नियंत्रण करणं. त्यानंतर काय, हाडाच्या रिलेटेड मूर्धूस आजार होतो आणि अस्थिमूर्धता, हे 2 आजार आहेत. त्यानंतर शरीरात कॅल्शियमचे प्रमाण जास्त झालं तर त्याला हायपर कॅल्शिमिया म्हणतात, व फॉस्फरसचे प्रमाण जास्त झालं हायपर फॉस्फॅटोमिया म्हणतात. बघा, आणि त्याच्यानंतर व्हिटॅमिन के काय, आता व्हिटॅमिन के बघा, आपल्या शरीरात लहान आतड्याच्या खाली काही उपयोगी जीवाणू असतात, जे के जीवनसत्व तयार करतात. त्यातून आपल्या उरलेले अन्न तून निर्माण होतात. असू द्या, काय बी असू द्या, व्हिटॅमिन के बॅक्टेरियाद्वारे तयार केले जातात. आता बघा, कार्य काय, रक्त गोठण्यास अति आवश्यक आहे, रक्त गोठण्यासाठी, त्याचबरोबर रोगाचा सामना करण्यासाठी, ग्लुकोजचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्यात के जीवनसत्व मदत करते. तुम्हाला माहिती आहे, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे काय होतो, जेव्हा आपल्याला शुगर असतो, त्यावेळेस काय होतं, रक्त एकदा व्हायला लागते. म्हणजे ह्याचा अर्थ कुठंतरी व्हिटॅमिन केचा रक्ताशी संबंध असेल, रक्त होण्याशी किंवा रक्त गोठण्याशी, तर त्याचा संबंध ग्लुकोजशी असेल, तेव्हाच ते शुगरमध्ये रक्त जास्ती जातंय, जखम राहत नाही. तर त्याचं कनेक्शन जोडा. हाडांच्या विकासासाठी असं द्या, काय ते काय महत्त्वाचं नाही. के जीवनसत्व त्वचेमध्ये कोलॅजन नावाचे प्रथिन तयार करते, जे त्वचेसाठी चकाकी आणि मुलायमता आणतात. त्यामुळे या जीवनसत्वास वार्धक्यविरोधी जीवनसत्व तर रॉंग. हे काय, हे तर या ठिकाणी आपल्याला के दिले, पण हे काय केलं, मिक्स केलं यांनी. या ठिकाणी बघा, हे व्हिटॅमिन के जे दिले ना, तर सी आहे, तर सी आहे, कारण की ॲस्कॉर्बिक ॲसिड दिलं इथं. ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजे व्हिटॅमिन सी. काय, ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजे काय, व्हिटॅमिन सी आहे.
या ठिकाणी बघा व्हिटॅमिन सी बद्दल हे बोलत आहेत. त्यामध्ये रक्त गोठण्यासाठी ॲक्च्युली हे मिक्स केलं यांनी. मी सगळं सांगतो तुम्हाला, एकदा स्पष्ट करून देतो. तर या ठिकाणी जे रक्त गोठण्याचं दिलं आहे ना, तर रक्त गोठण्यासाठी व्हिटॅमिन के हे जे तत्व हे वरचं दिलं आहे पॉईंट रक्त गोठण्यासाठी. तर रक्त गोठण्यासाठी काय आवश्यक आहे, व्हिटॅमिन केचा संबंध आहे डायरेक्ट रक्त गोठण्याशी, व्हिटॅमिन केचा. आणि रोगप्रतिकारक क्षमता व्हिटॅमिन सी. त्यानंतर ग्लायकोजनचं ग्लुकोजचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर हे बी व्हिटॅमिन केचं आहे. आणि हाडांच्या विकासासाठी जीवनसत्व मदत करते, ह्याचं जाऊ द्या कॉमन आहे. आणि हे जे कोलेजन निर्माण करतं हे व्हिटॅमिन सी आहे, ॲस्कॉर्बिक ॲसिड व्हिटॅमिन सी. हे लक्षात ठेवा, कन्फ्युजन दूर आहे, क्लॅरिटी आहे एकदम. रक्त गोठणं म्हणलं की के डेफिनेटली आहे, आणि कोलेजनची तयार करण्याचं म्हणलं की व्हिटॅमिन सी आहे, आणि ॲस्कॉर्बिक ॲसिडलाच व्हिटॅमिन सी म्हणतात. हे काय टॅमॅटो, पालक, अननस, द्राक्ष म्हणजे आंबट जे लिंबूवर्गीय आहेत त्याच्यामध्ये असतो. स्कर्वी नावाचा आजार म्हणलं की व्हिटॅमिन सी, स्कर्वी सीच्या अभावामुळे स्कर्वी होतो. त्यानंतर व्हिटॅमिन B12 जीवनसत्वाची कमी होते, याच्या अभावामुळेच किडनी स्टोन पण होऊ शकतो. आता बघा बंची टॉप हा रोग काय, बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो, तर बंची टॉप कशात आढळतो केळीमध्ये आढळतो. तर बघा आता वेगवेगळे रोग आहेत, केळीमध्ये आढळतो. त्यानंतर आपला भुईमुगाचा बी एक विचारला होता बघा, भुईमुगाचा असेल टिक्का रोग विचारला होता PYQ मध्ये. तर काय हे लक्षात ठेवा रोग. आता ह्याच्यावर एक तरी प्रश्न आहे, कारण मला आठवतं की कृषीवर बरेच प्रश्न येतात पूर्व परीक्षेला असेच रोगाविषयी. तर तांदळाचा काय लक्षात ठेवा, एका याचा एकच लक्षात ठेवा. तांदळाचं काय लीप स्पॉट, तांदळाचं काय लीप स्पॉट, आणि टमॅटोचं काय विल्ट, केळीचा काय बंची टॉप, त्याच्यानंतर बाजरीचं काय आरगट हा रोग. एक रोग लक्षात ठेवा. गव्हाचा काय तांबेरा, गव्हाचा तांबेरा पाठच करून टाका, गव्हाचा तांबेरा. भुईमुगाचा काय टिक्का, वाटाण्याचा काय कॉमन बाईट, आणि कापूस काय लाल्या बोंडाळी. हे माहितीच असतं तुम्हाला. त्यानंतर बघा 11वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे या टॉपिकचा. 1948 साली झिया मेसमधून प्रथमच ट्रान्सपोझॅन शोधून काढण्याचे श्रेय यांना जाते. तर आता पहिली गोष्ट मेस काय, झिया मेसच माहीत नाही पहिली गोष्ट, त्यामुळं ह्याच्या प्रश्नाबद्दल आपल्याला काही क्लॅरिटी नाही आहे. पण त्यातल्या त्यात छोटे छोटे नावं 3 असतील आणि एखादा मोठा असेल तर गडबडीत मारून टाका. कारण सांगतो तुम्हाला, एक कॉमन सेन्स सांगतो. जेव्हा एखादा प्रश्न तयार करतंय आणि त्याचं उत्तर बरोबर असतंय, ते बरोबरच्या व्यतिरिक्त त्याचं फेक आन्सर तयार करते, फेक ऑप्शन. कारण डुप्लिकेट 4 आता एक आन्सर आहे ओरिजिनल, पण बाकीचे पर्याय त्याला तयार करावे लागतात. तर तेव्हा ते छोटे तयार करते कधी बी. आणि ते मोठं कशाला येत बसून, त्याला माहिती आहे हे चुकच आहे असं बी, ह्याला कशाला सजीवित बसायचा वेळ घालायचा आहे. त्यामुळे ते छोटे छोटे, हे बघा छोटे छोटे आहेत का, आणि हे मोठं आहे, त्यामुळे मोठं मारायचं सहसा बरोबर येते. अशा ह्याच्यामध्ये मोठं आन्सर आहे ते बरोबर असतं सहसा, कारण त्याला छोटे ऑप्शन असतात ना नाव टाकायला, पण ते तरी ते मोठं का टाकते. तर बघा झिन मेसमधून प्रथमच 48 ट्रान्सपोझॅन शोधून काढले. माहीतच नाही मला हे काय असतं ते, असू द्या. मला प्रत्येक गोष्ट माहीत असावं असं काही नाही बरं. हा अमेरिकन शास्त्रज्ञ असून कॉर्नेल युनिव्हर्सिटीतून बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्रामध्ये PhD केली. तर 1983चा काय फिजिओलॉजी ऑर मेडिसिनमधील नोबेल त्यांना मिळालेलं होतं. जेनेटिक इन्स्टेबिलिटी वॉज ओरिजिनली डिस्कवर्ड इन मेज. मेज म्हणजे मका, मेज ॲक्च्युली ते मेज दिले, मेज आहे मका. त्यानंतर इन विच इट वॉज फाउंड टू कॉज अल्टर्ड पॅटर्न्स ऑफ पिगमेंटेशन ऑफ द कर्नेल्स. असू दे, काही गरज नाही याचं, एवढं लक्षात ठेवा. ट्रान्सपोझॉन्स लक्षात ठेवा. ह्याचं काय मग कशी संबंधित, आणि काय व्यक्ती बार्बरा मॅक्लिंटोन. काय गरज नाही हो, हे प्रश्न रिपीट पडणार नाही. पडला तर बघून घ्या एकदा. चला आता काय करा, कसं आहे ज्या गोष्टी रिपीट होतात त्या गोष्टीवर भर द्यायचा. हे असे साईडचे क्वेश्चन येतच राहतात, त्याच्यामध्ये लॉजिक लावायचे. एक काय मोठा पर्याय बघायचा, सजविलं. मला सांगा ओरिजिनल आन्सरच मोठा असते, कारण त्यांना अर्धवट लिहून चालत नाही. आणि जे डुप्लिकेट पर्याय तयार केलेले असतात का, ते अर्धवट छोटे छोटे तयार करतात. कारण ते मोठं कशाला करतील, ते त्याला माहिती आहे चूक आहे, तर चुकीच्याला कशाला मोठं करायचे, शॉर्टमध्ये लिहितात. पण बरोबर आहे त्याला काळजीपूर्वक लिहित असतात. त्यामुळे काळजीपूर्वक जे स्टेटमेंट लिहिलं गेलं ते सहसा बरोबर असतं. हे असे लॉजिक लावायचे. हे साईडचा क्वेश्चन आला, कोणाला माहित नव्हतं, पण मी 100% पहिलं मारलं असतं, कारण मोठं दिसायला ते विषय संपला. आता अशा प्रकारे तुम्हाला लॉजिक पण सांगत जाईल. तर त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.